पहिलाच बॉल अगदी क्विकर बन टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल बीट करून चाललाय हरीश. बॉलिंगसाठी आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट आलाय चांगल्या टप्प्यावरती. अगदी लेन बॉलचा वापर केला हरीशनं पहिल्याच बॉलवरती आणि ते फलंदाजाला बीट केलंय. शैलेंदर हा बॉल शपोल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलेत आणि ते एक धाव मिळताना दिसेल असं वाटतंय. एक धाव मिळते शैलेंद्रला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय शैलेंद्रनं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 1. महिंद्रा फायनान्स विरुद्ध महिंद्रा ट्रॅक अँड बस डिव्हिजन मुंबई असा सामना आहे. कॅच हिटचा कॉल आहे परंतु कोणी नाहीये. मिड ऑफ नाहीये. नोमॅन लँड मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत एक धाव. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आदेशनं. दोन्ही बॅटरनं सिंगलनं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2. 3 बॉलचा खेळ संपलाय पहिल्या षटकातला. हरीश बॉलिंग मार्क वरती. ओ क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर. यू मिस आय विल हिट अक्रॉस द बॅट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट अँड बॉल मध्ये भरपूर दरी राहिली गॅप राहिली आणि त्या दांडी गोल केली हरेशनं फलंदाजाची. शैलेंद्र आउट होतोय. पहिला धक्का एम टी बी टी मुंबई या टीमला लागलाय. 3 वरती पहिली विकेट गमावली. चांगली गोलंदाजी हरेशची. जरी गती कमी असली हरेशकडे परंतु चांगल्या लेंथनं गोलंदाजी करतोय. सातत्याने लेन बॉलचा वापर त्याने केलाय. नवीन फलंदाज आता जीपी चालला मैदानामध्ये. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3. हरीश चांगली गोलंदाजी सध्या पेश करतो या ओव्हरमध्ये. ओहो इथे सुद्धा हा फिंगर रोज केले होते. स्टंपिंग केलाय फलंदाजाकडे अपील अंपायरकडे. खूप चांगली विकेट किपिंग. पहिल्याच बॉलवरती अगदी रॉंग वन टाकलेला होता हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल कमी गतीने जीपीला बीट केलाय. आणखीन एक डॉट बॉलचे होते समाप्ती. टीमची धावसंख्या फक्त 3. फुलटॉस बॉल इथे स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल येते चौकार. जीपीच्या बॅट मधून चौकार येतोय. शेवटचा बॉल थोडासा काही खराब होता हरेशचा. त्या अगोदरचे 5 बॉल अगदी लेन बॉल टाकले होते. अचूक टप्प्यावरती टाकले होते परंतु शेवटचा बॉल फुलटॉस आणि क्रिकेटमध्ये फुलटॉसला चुकीला माफी नाही आहे. तिथे चौकार आला आणि 4 रन ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1 गडी बाद 7.
नवीन गोलंदाज श्रीजित बॉलिंग साठी आलाय. ओ इथे खराब गोलंदाजी. नो बॉलचा इशारा बीमर घोषित केलाय पंच विजय पाटील सरांनं. चला आता सेमीफायनल नंबर 1 आणि त्या सामन्याचा टॉस होतोय एयू बैंक आणि त्यांच्या विरोधामध्ये एचडीएफसी बैंक. दोनों टीम के कप्तान रेडी है और टॉस के लिए जाना है. एयू बैंक विरुद्ध एचडीएफसी बैंक. पहिला सेमीफायनलचा टॉस होईल. स्वीप करना चाहते थे लेकिन बैट का अंदरूनी हिस्सा लग के बॉल गई फाइनल क्षेत्र में. खिलाड़ी नहीं है. गेंद अलोंग द कारपेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए चौकार. जीपी के बल्ले से आता हुआ 4 रन चौका और ये 4 रनों के साथ टीम का स्कोर अभी 12. चमकाता हुआ और ये 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 22 रनों पे. श्रीजीत थोड़ी सी महंगी गेंदबाजी हो रही है श्रीजीत की. ओहो अभी अच्छा गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर शिरकत करती हुई. खेलने का प्रयास जीपी का था लेकिन बैट का अंदरूनी हिस्सा लग के गेंद गई फाइन क्षेत्र में. सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 रन. श्रीजीत फिर से एक बार बॉलिंग मार्क पे गेंदबाजी के लिए तैयार. दाना से उड़ती विकेट. ये गेंद पटकी हुई गेंद थी. बैकफुट के जाके पुल करने का प्रयास. उधर खिलाड़ी मौजूद है. 1 ही रन मिलेगा और 1 रन के साथ ओवर की होगी समाप्ति. 2 ओवर का खेल खत्म और 2 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर है एमटीबीडी मुंबई टॉस जीत के बैटिंग करते हुए 24 रन. 1 विकेट के नुकसान पर 24. पहली गेंद अंपायर का इशारा व्हाइट बॉल. ऑफ स्टंप के काफी बाहर फेंकी दी गेंद अनिल है लास्ट ओवर में. 1 रन के साथ टीम का स्कोर 25. खड़े खड़े डांसिंग डाउन द विकेट खेलने का प्रयास. काफी अच्छी फील्डिंग. बैकअप अच्छा था काउ कॉर्नर के खिलाड़ी का. तब तक 1 रन मुकम्मल किया और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 26 रन. अभी भी 5 गेंदे अनिश शेष है. बैकफुट के जाके थ्रू द कवर खेलना चाहते थे. 1 रन कंप्लीट किया. दूसरे रन का प्रयास. 2 रन कंप्लीट जीपी ने कर दिए और 2 रनों के साथ टीम का स्कोर अभी 28.
वापिस खराब गेंद, अंपायर विजय पाटिल सर का इशारा तो हुआ व्हाइट बॉल। टीम का टोटल स्कोर 29 रन। अभी ट्रैक चेंज की है, धैर्य से ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे अनिल। फुलटॉस गेंद, उधर अच्छा कैच लपक लिया है। मिड विकेट के दस्तानों में जेपी का खेल खत्म। दूसरा धक्का लगता हुआ एमटीबीडी मुंबई टीम को 2 विकेट के नुकसान पर 29 रन। वापिस फिर एक बार अनिल दाहिने से उर्द विकेट। काफी अच्छी गेंद, खड़े खड़े के खेलने का प्रयास। ये बैटर का फुटवर्क नहीं है, जगह पे खेलने का प्रयास था। और बिंदी गेंद, दो गेंदे बिंदी डाले अनिल ने। अभी थोड़ा सा हल्का सा कमबैक करते हुए अपनी टीम के लिए अनिल। 29 रन हो गए। और एक अच्छी गेंद, पटकी हुई गेंद थी, बीट किया बला बैटर को। और पहला बारी का अंत हो गया। पहला बारी का खेल खत्म। 29 रन, 30 रनों का लक्ष्य इस मैच में टीम महिंद्रा फाइनेंस टीम के सामने। 18 गेंदे 30 रन, 30 रनों का लक्ष्य इस मैच में रखा है महिंद्रा फाइनेंस टीम के सामने।
फायनान्स या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. शैलेंद्र आणि त्याच्या जोडीला हरीश आणि सचिन. शैलेंद्र बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना कट केला, बॉल टॅप केलाय. सिंगलनं खातं उघडलं हरीशनं आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेश झालाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1. 30 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. ओहो बॅकफुट मध्ये जाकल पुल केलाय. फटका चांगला, बॅटचा स्वीट साऊंड आणि बॉलला फेकून दिलाय. सचिन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रन. आणखीन एक चांगला स्ट्रोक मिड विकेटला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आगे सिंगल मिळताना दिसेल सचिनला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. 3 बॉलचा खेळ संपला. धावा आहेत 8. 30 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. दोन धावा येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 10 रन. शेवटचा एक बॉल शिल्लक. शैलेंद्र ओव्हर द विकेटने. यावेळेस पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न येते. खूप चांगली स्टंपिंग करत असताना विकेटचं पतन होतंय. फलंदाज होईल बाद. पहिल्या विकेटचं पतन. चला नॉट आउट आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आहेत 10. म्हणजे आता 12 बॉल. 12 बॉल मध्ये अजूनही 20 करायचे आहेत या मॅच मध्ये. महिंद्रा फायनान्स या टीमला जिंकण्यासाठी 12 बॉल 20 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय नारायण. पहिलाच बॉल फिरवलाय. चांगला यॉर्करचा प्रयत्न. सिंगल मात्र देऊन जाईल आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 11. म्हणजे आता 11 बॉल. 11 बॉल मध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. ओहो चांगला लेग कटर लेग स्पिन केलाय. बॉल पडल्यानंतर हात बॉल वळवलाय बाहेरच्या दिशेनं बीट करून. चला विकेट किपरच्या हातामध्ये. नारायणची चांगली गोलंदाजी होते. चांगली ऍक्शन आहे. फिंगर्स रोज करतो. पडल्यानंतर बाहेर काढतो बॉल आणि खासियत आहे नारायणची. याच्यासाठी जाणला जातो नारायण. यावेळेस ऑफ कटर करण्याचा प्रयत्न इथे ऑन राईट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आखे. एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता धावा आहे. स्कोर बोर्ड ती 12. म्हणजे अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल. 9 बॉल मध्ये 18 धावा. ओहो फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आणि
सचिनच्या बॅट मधून सिक्सर आलाय. मच नीडेड षटकार. नारायणच्या विरोधामध्ये आक्रमण केलाय आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डची आतापर्यंत 18, म्हणजे अजूनही 12 धाबांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 12 रन हे समीकरण या मॅच मध्ये. आता सामना जवळ खेचलाय महिंद्रा फायनान्स या टीम कडून खेळत असताना. ओहो, आणखीन एक चाबूक शॉट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि चला 7 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना क्लिअर होत चाललाय महिंद्रा फायनान्स टीम कडून. चांगली फटकेबाजी सचिन यांची. ओहो, हवेत केलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये आता झेल घेण्याचा प्रयत्न नारायणचा आणि ते खूप चांगला जजमेंट करत असताना झेल टिपला फलंदाज. सचिन आउट. आता 6 बॉल मध्ये माफ करा, झेल सोडलाय नारायणनं. असं वाटलं होतं की एका टायमाला झेल टिपलाय त्यानं सेकंड अटेम्प्ट मध्ये, परंतु नाहीये. सचिनला जीवदान होत होते. म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 7. चांगला फटका ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक. 1 धाव इथे मिळेल. आता 5 बॉल मध्ये 6 धाबांची आवश्यकता. 5 गेंदे और 6 रन की दरकार इस मैच में महिंद्रा फाइनेंस ये टीम को जीतने के लिए. तिथे मिसफिल्डिंग झाली. बॅकअप नाहीये. बॅकअप सुद्धा मिसफिल्डिंग. त्यामुळे 2 धाबा इथे मिळत आहेत. म्हणजे येणारे 4 बॉल मध्ये करायचे आहेत 4 रन. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये महिंद्रा फायनान्स या टीम साठी. ओहो, शॉर्ट बॉल पुल केलाय. गॅप मधून बॉल आता निघून चाललाय 4 रन साठी आणि इथे विजयी चौकार आलाय. हरेशच्या बॅट मधून सामना जिंकलेला आहे. 3 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे महिंद्रा फायनान्स या टीमनं. सेमीफायनल मध्ये दाखल झालाय हा संघ.